या तुमच्या लाडक्या सुनबाईनं शनाया सोबत हात मिळवणी करून मला त्रास द्यायचं ठरवलं होतं. यशाचा माग चढला हिला असं वाटतंय सगळं जगच जिंकलं. पाप तुम्ही केलंय, व्यभिचार तुम्ही केलाय, शेट तुम्ही खाल्लाय, मी नाही. राधिका तू राधिका खंबीरपणे आता तू स्वतःला सावरायला हवंस आणि आता तुला तुझा भविष्य काळ घडवायचा. ये इकडे नाही तर मी तिकडे ये ना. सगळं सोडून मला काही रिझन्स नाही ऐकायचे. ओके सगळे विचारत असतात तुझं एफजीपी कोण आहे कोण आहे कोण आहे. ये आता बस. घ्या नाश्ता करून घ्या बरं. राधिका बाई तू निर्णय बदल ना बाई. तो विषय राहू दे, तुम्ही चहा घ्या. काही नको ती एवढी तोड फाडून बोलत आहे, तुमच्या पल्ले पडत नाहीये. बाय डोळे मिटल्यावर करणार आहात का तुम्ही हे सगळं? सिरियसली सॉरी फॉर एव्हरीथिंग. पण यात खरंच माझी काही चूक नाही. आता या डील मध्ये काहीच अर्थ उरला नाही. यांना सगळं कळलंय, त्यामुळे आता मला तुझ्याकडनं कोणतीही इन्फॉर्मेशन नकोय. सेम गॅरी सारखी तू पण सेल्फिश. पण तू पण बघ मी काय करते ते. काय हालत झाली याची. या राधिका आणि शनायामध्ये एक दिवशी माझी अशीच हालत होणार आहे बहुधा. मीटिंग आहे माझी, मीटिंग आहे. राधिका मसालेला हरवायचं आहे मला. मला राधिका मसालेला हरवायचं आहे. एनएफ कंपनीला मोठं करायचं आहे. काय नाही यू हॅव टू कम. 2 दिवस आहेत मॅक्स तुझ्याकडे, कळलं ना. 2 days and you have to be here. डिवोर्स नंतर मला काय काय मिळणार आहे मला स्पष्ट सांग. म्हणजे डिवोर्स नंतर माझी नोकरी, माझी पोझिशन, माझा पगार याचं काय होणार आहे. विचारून तुम्ही काय विचारलं रे. हे बघ राधिका वा नाही सांग ना काय बोलत होतो आपण. सांग जरा आईला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शनाया कुठे? राधिकाने काढून टाकलं की काही. राहुदे कुठे जाणार आहे. जाऊन खेड्याच्या घरी लोळत असेल, नाही तर गेली असेल पुण्याला आईकडे. आनंदभाऊजी सध्या सगळंच विचित्र घडतंय. काय झालं? आज सकाळी ऑफिसला यायला निघाले तर सिग्नलला गाडी थांबली होती. आमच्या बरोबर मॉर्निंग मध्ये असंच काहीतरी घडलं. एक लेडी भेटली होती आम्हाला. पण हो खूप विचित्र होती ती. काय नाही मला हे काहीतरी विचित्र वाटतं सगळं. आपल्याला जरा सावध राहायला हवं. अगं तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. काय? पण या सगळ्यामध्ये तुझा काय निर्णय? मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. शेवटी मला ना खरंच खूप भीती वाटते. सगळं नीट होईल ना ग. त्या सुभेदार फॅमिलीचे वीक पॉइंट जर माझ्या हाताला लागू दे, मग तिथे जाऊन मी काय करते ते बघ. अरे या शनायाचं मला इथे तिथे भास का होतोय. एवढा चिडलोय तिच्यावर तरी का दिसते ती सगळीकडे. नाही पण ती एवढी स्वार्थी आहे की दिवसभरात एक फोन नाही केला. जाऊ दे. सम्या बोल माझ्याशी. सम्या मला खरं सांग, म्हणजे तू लग्न करणारच नाहीस असं ठरवलंयस का तू? हो. म्हणजे वहिनींचा आठवणीत तू आयुष्यभर जुरत राहणार? अरे काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काहीतरी उगाच बडबड करायचं. एक सेकंड आय एम सॉरी. आत्ता मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. एका डिवोर्स झालेल्या बाईसोबत, एक मूल असलेल्या बाईसोबत तुला लग्न करायचं नाही. इट्स ओके. काय बोलतोयस यार आनंद? तसं नाहीये रे बाबा काही. तसंच आहे. अरे बघ मला या विषयावर बोलायचं नाही आनंद, कळतंय का? मला नाही बोलायचं या विषयावर. का पण? अरे आधीच राधाला डिवोर्सचं टेन्शन आहे. तू काय बोलतोय? अरे कसलं डिवोर्सचं टेन्शन? अरे त्यांचा डिवोर्स आधीच झालेला आहे. हे फक्त आता जे काही होणार ते फक्त कागदीपत्र आहे. तुला कळत नाहीये का आनंद? हा कळत नाहीये का तुला? मला नाही बोलायचं या विषयावर, कळतंय का? मला नाही बोलायचं. का पण? तुझं असं म्हणणं आहे का की आम्ही राधिका बहिणींना ओळखूच शकलो नाहीये? हा हो, कारण तुम्ही ना कोणी राधाला अजून पुरतं ओळखलंच नाही. तिचा जीव गुंतलाय अजून गुरुमध्ये. अरे तेच तर समजवण्याचा प्रयत्न करतोय की चुकीच्या माणसात जीव गुंतला ना त्यांचा. जो माणूस त्यांची फिकर करत नाहीये तसा माणसात जीव गुंतून काय मिळणार आहे त्यांना? ठेस मिळत राहणार, दुःखी होत राहणार. अरे राधिका बहिणींना पण आनंदीत जगण्याचा अधिकार नाहीये का? आणि चुकीच्या माणसात जेव्हा आपण आपल्या भावना गुंतवून ठेवतो ना तर ते आपण स्वतःवर नाही इट्स इनजस्टिस टू अवरसेल्फ. हे तू समजव वहिनींना प्लीज. मी नाही समजवू शकणार पेक्षा मी नाही समजवणार. हा ओके ओके. मग ढकल त्यांना त्या आगीत आणि गप्पच राहतो आता.
आणि ना निघून जा त्यांचा लाईफ मधला. काय बोलतोयस यार आनंद, काय बोलतोयस तू? अरे खरं बोलतोय का? का रे पटत नाही का खरं बोललेलं? सांग ना. अरे निघून जा त्यांच्या लाईफ मधून, हेच खरं आहे. कारण तू सुद्धा त्यांना फक्त त्रासच देतोयस. आनंद यार तू गप्प बस, ऐक आता. आपल्या आयुष्यात खूप लोक असतात, पण एक व्यक्ती असते ती खूप स्पेशल असते, आणि त्यांच्या आयुष्यात ती स्पेशल व्यक्ती तू आहेस. प्लीज एक्सेप्ट कर सम्या. स्वतःशी तरी खोटं वागू नकोस. नाही यार आनंद. अजून तेच नाही झालं. मला जे बोलायचं होतं ना, मी सगळं सांगितलं तुला. आता तुला वाटेल ते कर. दीक्षा, ए अरे आनंद यार तुला सोड. एक्सक्यूज मी. तुम्ही शनू बेबीची मॉम मी. FGP ऑल्सो. फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर. मला इथे असं कळलं की माझ्या मुलीला कोणीच वाली राहिलेलं नाहीये. खूप लवकर आलात तुम्ही. नाही, इतक्या दिवसात कधी आठवण नाही झाली का तुमच्या मुलीची? जावई बापू तुम्ही बसा बघू. अहो सासूच्या बाजूला बसायला लाजायचं नसतं. कोण जावई बापू? अहो कोण म्हणजे? तुमचा गुरु? अहो एक माझ्या शनू बेबीचा गॅरी. काय नवीन बिझनेस चालू केलाय असं समजलं? होय, सेंद्रिय शेतीला लागणारं माल मटेरियल पुरवायचं आणि आलेल्या पिकाला मार्केटमध्ये पोहोचवायचं. सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. फवारणी करून करून पिकं बाद होतात आणि माणसांच्या तब्येतीही बाद होतात. आपण अन्न नाही विष खातो हे लोकांना समजायला हवं. तेच की, म्हणून तर मीटिंग ठेवल्या बांधावर आज सगळ्या शेतकऱ्यांची. राणादा तुला यायला लागते बरं का. मी माझ्या बाजूने सगळी तयारी केली बघ. आता शेतकऱ्यांनी नीट पटायला पाहिजे. पटेल, जे खरंय ते खरंय, आणि तुम्ही जर का नीट समजावून सांगितलं ना तर नक्की समजेल. तुमच्यासारखं नीट समजवायला जमायला पाहिजे बघा. हिने चिठ्ठी वाचली का नाही तिला विचारायचं का? वाचली नसली तर काय करायचं? काही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे. तुम्हाला एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही दोघांनी गाणं म्हणायचं. प प्रीतीचं झुळ झुळ पाणी. काय सांगताय? वाऱ्याचं मंजूळ गाणी रोमाच्या सरदानी. काय रोमाच्या सरडे? हा कुठला रोम वरून सरडा मागवला होता का? विक्रांत सरंजामेंना आजपर्यंत कोणताही वीक पॉइंट नव्हता, पण आज एक वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे तुम्ही. मग तुम्ही काय करू शकता या बाबतीत? मला प्लीज सांगा. प्रेमासाठी तुम्ही ना काहीही करायला तयार व्हायला पाहिजे, अगदी त्याग सुद्धा. स्वार्थीच असेल तर ते प्रेम कसलं? माझं प्रेम स्वार्थी नाहीये. मग म्हणा ना, तुम्ही सरांपासून दूर जाल, त्यांचे सगळे पाश तोडून टाकाल आणि सिद्ध करा की तुमचं प्रेम स्वार्थी नाहीये म्हणून. द्या वचन, द्या. आता तातडीने बाळराजांचं मंचकारोहण करायचं. मंचकारोहण? बाळराजेंचं? होय. एकदा का बाळराजे गादीवर बसले आणि त्यांच्या नावाचा शिक्का कागदावर उमटला या आपलं काम झालंच म्हणून समजा. मोगली धार्जिणा शंभूराजांनी गादीवर बसावे, त्याऐवजी आपले युवराज राजाराम राजे गादीवर बसावे असे माझे स्पष्ट मत आहे. शिवाय या सगळ्याला भावी राजमातांचा आशीर्वाद असेल. पुण्यावर आलेलं ते भूत काय? माझी ते भुयार तर मुळामुठेच्या पात्रात बाहेर पडतं ना. हो. सरदार खंडेरावांच्या वाड्यात आणि भूताच्या वाड्यातही. पण एक वाट अजून एका ठिकाणी जाते. कोतवालीतली माणसं सुद्धा सामील आहेत शेराला.